नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर सर्वप्रथम न्यूज मराठी 24/7च्या सर्व दर्शकांना संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि याचा हा खास रिपोर्ट आहे याच खास विषयावर. तर आजच्या खास रिपोर्ट मध्ये आपण जाणून घेऊयात संविधान दिवस आणि संविधान बद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. हमारा संविधान हमारी गाइडिंग लाइट है. ये सिर्फ अनेक धाराओं का संग्रह नहीं है. हमारा संविधान सहस्त्रों वर्ष की भारत की महान परंपरा, अखंड धारा, उस धारा की आधुनिक अभिव्यक्ति है. और जब हम इस संवैधानिक व्यवस्था से जनप्रतिनिधि के रूप में ग्राम पंचायत से लेकर के संसद तक जो भी दायित्व निभाते हैं, हमें संविधान के लेटर एंड स्पिरिट को समर्पित भाव से ही हमें अपने आप को हमेशा सज्ज रखना होगा. तर भारताचा संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून का साजरा केला जातो त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधानाचा स्वीकार हा देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण होता. राष्ट्रपति महोदय, सर, मैं ड्राफ्टिंग कमेटी द्वारा निश्चित की हुई संविधान की रूपरेखा को प्रस्तुत करता हूं और निवेदन करता हूं कि इस पर विचार किया जाए. स्वायत्तता आणि लोकशाहीची पहाट देणारा हा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर सुमारे 3 वर्षांच्या कालावधीत देशातील काही महान विचारवंत दिल्लीतील संविधान सभागृहात एकत्र आले आणि या संविधान दिनानिमित्त त्यांनी काही पावलं उचलली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून स्वतंत्र भारताचा पाया रचला. Dr. Ambedkar, do you think democracy is going to work in India? No. Except in a formal sense, if you want. What do you mean? The real, I mean the paraphernalia of democracy, quinquennial elections, prime ministers and so on and so on. Well, but elections are very important. No. हा दस्तऐवज केवळ सरकारची रचनांचीच व्याख्या नाही, तर कोट्यावधी भारतीयांच्या आशा, स्वप्न आणि आकांक्षा यांना न्याय, स्वतंत्र, समता आणि बंधुता या तत्वांनुसार मूर्त रूप देतो. आपली राज्यघटना विकसित होत असलेल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक वातावरणाच्या अनुषंगाने देशाच्या प्रगतीचे मार्गदर्शन करते. यह देश आगे बढ़ रहा है और इन सब के पीछे हमारी सबसे बड़ी ताकत हमारा संविधान है. संविधान हा स्वराज्याचा उत्सव आहे. हे भारताचे वसाहत राजवटीतून सार्वभौम लोकशाहीकडे संक्रमण झाल्याचं दर्शवतं आणि त्यांचे भविष्य घडवण्यासाठी लोकांच्या सामर्थ्याची निश्चिती करते. हे भारताचे वसाहती राजवटीतून सार्वभौम लोकशाहीकडे संक्रमण झाल्याचं दर्शवतं आणि त्यांचे भविष्य घडवण्यासाठी लोकांच्या सामर्थ्याची निश्चिती करतं. लोकशाही पद्धतींचे संस्थात्मकीकरण करून ते लोकांना शासनात सहभागी होण्यासाठी, त्यांचे हक्क सांगण्यासाठी आणि त्यांच्या नेत्यांकडून जबाबदारीची मागणी करण्यासाठी सक्षम करतं. दरवर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करणे आपल्याला आपल्या चिरस्थायी वारशाची आठवण करून देतो. 2015 पासून साजरा केला जाणारा हा दिवस लोकांना त्यांचे अधिकार समजून घेण्याचे आणि संविधानात नमूद केल्याप्रमाणे त्यांचे दायित्व पूर्ण करण्याचे आवाहन करतो. मैं यहाँ पर संविधान की अच्छाइयाँ गिनाने नहीं जाऊंगा, क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों न हो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे. और संविधान कितना भी बुरा क्यों न हो, वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे. भाषा, वंश, धर्म, संस्कृती या अतुलनीय विविधतेच्या भूमीत भारतीय राज्यघटना ही एकात्म शक्ती आहे. ती समकालीन आव्हानांना तोड देण्यास सक्षम आहे. त्याच वेळी ते काळातील मूल्यांचे समर्थन देखील करतं. एका स्थिर कायदेशीर चौकटीऐवजी ते गतिमान, बहुआयामी राष्ट्र, एकात्मिक शासन, वैयक्तिक सशक्तीकरण आणि सामाजिक बदलाच्या भावनेला मूर्त रूप देते. हमारे संविधान के प्रेम्बल की शुरुआत में
जो वी द पीपल लिखा, ये सिर्फ 3 शब्द नहीं, वी द पीपल एक आह्वान है, एक प्रतिज्ञा है, एक विश्वास है। आजपर्यंत अनेक घटना दुरुस्त झाल्या, समाज, तंत्रज्ञान आणि जागतिक घडामोडींच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते विकसित झाले। त्याच वेळी त्याच्या मूलभूत तत्वांचे संरक्षण करताना हे बदल त्याची दृष्टी अधोरेखित करतं। हे त्याच्या मूळ महत्त्वाकांक्षेशी तडजोड ना केली जाते, नाही यानंतर केली जाणार, हे विशेष। भारतासारख्या वैविध्यपूर्ण राष्ट्रासाठी संविधान हे एकवचन आहे। हे संस्कृती, भाषा आणि परंपरांचे सार एकत्र करते। आपण संविधान दिन साजरा करत असताना 1949 मध्ये जेव्हा हा ऐतिहासिक घटना स्वीकारली गेली, भूतकाळ साजरे करण्याचा, वर्तमानाचे मूल्य जोपासण्याचा आणि भविष्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे। राज्यघटना केवळ सरकार किंवा न्यायपालिकेची नाहीये, ती सामूहिक जबाबदारी आहे। ही एक गोष्ट आहे जी आपल्या सर्वांना सामायिक परंपराद्वारे जोडते। यहाँ आसन पर बैठे हुए और प्रतिदिन की कार्रवाई को देखते हुए मुझे ये प्रतीत हुआ, जो शायद किसी और को ना हुआ हो, कि कितने उत्साह और लगन के साथ संविधान समिति के सदस्यों ने और खास तौर से उनके चेयरमैन डॉक्टर अंबेडकर ने अपनी खराब सेहत के बावजूद ये काम पूरा किया। आजच्या खास रिपोर्ट मध्ये आपण इथेच थांबत आहोत। पुन्हा एकदा सर्व न्यूज मराठी 24च्या दर्शकांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत, नवा विचार।